महाराष्ट्रात संभाजी ब्रिगेड या नावाने कार्यरत असलेल्या संघटना व पक्षाकडून वारंवार छत्रपती संभाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केला जात आहे। संभाजी ब्रिगेडने नावात बदल करून धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराज ब्रिगेड असे करावे किंवा संघटनेचे नाव बदलावे, अन्यथा राज्यभर आंदोलन करू असा इशारा शिवधर्म फाउंडेशनचे दीपक अण्णा काटे यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे। दीपक काटे म्हणाले, अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र, स्वराज्याचे दुसरे छत्रपती, धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराज संपूर्ण भारतवासियांसाठी आदर्श आहेत। महाराष्ट्रात मात्र संभाजी ब्रिगेड छत्रपती संभाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करून अवमान करत आहे। या संदर्भात संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी अनेकदा पत्रव्यवहार करून भेटी घेऊन पाठपुरावा केला आहे, मात्र संघटनेकडून सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाही। संभाजी ब्रिगेडचे प्रदेश प्रवक्ते संतोष शिंदे व अन्य पदाधिकारी एकीकडे संभाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करणाऱ्याला कठोर शासन करण्याची तसेच महाराष्ट्रात राहू न देण्याची भाषा करतात, मात्र स्वतःच्या संघटनेच्या नावात महाराजांचा एकेरी उल्लेख सर्रासपणे करतात। त्यात बदल करण्याची मागणी केली तर त्याकडे दुर्लक्ष करतात। संघटनेने संभाजी ब्रिगेडच्या नावात धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराज असे पूर्ण लिहावे। संघटनेने नावात बदल केला नाही तर त्या संघटनेची व पक्षाची नोंदणी तात्काळ रद्द करावी आणि छत्रपती संभाजी महाराजांचा सन्मान कायम राखण्यासाठी महाराष्ट्र शासनाने कठोर भूमिका घ्यावी, तसेच अवमान करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी आमची मागणी असल्याचं काटे यांनी म्हटलं आहे। आज अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुत्र आणि स्वराज्याचे दुसरे छत्रपती धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची ख्याती जगविख्यात आहे। असं असताना आज कुठेतरी महाराष्ट्रामध्ये एक संघटना त्यांच्या नावाचा वारंवार एकेरी उल्लेख करत आहे। संभाजी ब्रिगेड या संघटनेकडून धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाचा रोज एकेरी उल्लेख होत आहे। याच्या विरोधात आम्ही त्यांच्याशी पत्रव्यवहारही केला, त्यांच्याशी फोनवर बोलणंही केलं, पण त्या विषयावर त्यांचा प्रतिकार एकदम शून्य आहे। त्यामुळं आज आम्हाला आंदोलनाचा पवित्रा घ्यायची वेळ आली। आज 25 फेब्रुवारीला राज्यामधल्या सर्व तहसील कचेरीसमोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आलं आणि येत्या 3 तारखेपासून पुण्यातून सुरुवात करत आहोत। म्हणजे पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, अहिल्यानगर, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, नाशिक आणि ठाणे, रायगड पहिल्या टप्प्यात आपण एवढे जिल्हे घेत आहोत। या जिल्ह्यामध्ये आपण जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन, म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत देवेंद्र फडणवीसांना निवेदन देत आहोत आणि त्यात त्यांच्याकडे सरकारकडे मागणी करत आहोत की सरकारनं लवकरात लवकर या संघटनेला एक अल्टिमेटम द्यावं आणि त्यांनी त्यांचं ते नाव बदलावं किंवा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज ब्रिगेड करावं अशी आमची मागणी आहे। असं न केल्यास सरकारनं या संघटनेची मान्यता रद्द करावी।